Hello everyone. Today's topic is cerebral palsy in pediatrics. Okay, cerebral palsy, it is a neurological disorder. So in that, what happened? I will discuss about that. Okay, so the children's happen in cerebral palsy. So what the condition is happen in children's? Okay, what is the sign and symptoms present in their children's? Okay, so I will discuss about that. In 1816 known as cerebral paralysis, okay, or little disease. After an English surgeon writing first medical description, it is called as cerebral palsy. Cerebral palsy CP, it is called as Latin word is affected part of brain. Okay, it is a neurological disorder. Palsy means that's the lysis of loosening. Okay, loosening of the part of brain. Okay, lack of muscle control. It is called as cerebral palsy. Cerebral palsy, it is a motor function disorder. It is caused by permanent and non-progressive brain lesion. Okay, present at birth, shortly thereafter. This one the definition is there. It is a caused by permanent looseness of muscles. Okay, non-progressive, not progressive means that not curable is there. Okay, brain lesion present at birth or shortly thereafter. Okay. समटाईम्स प्रेझेंट इन बर्थ. ओके, केव्हा केव्हा हा ज्यावेळेला बेबी बॉर्न होतो त्यावेळेला सुद्धा हा होऊ शकतो, किंवा समटाईम्स किंवा काही इयर्स नंतर सुद्धा यामध्ये होऊ शकतो. त्याला आपण सेरेब्रल पाल्सी असं बोलतो. नॉट क्युरेबल आहे हा डिसीज. ओके, लाईफ लाँग कंडिशन आहे, म्हणजे लाईक डेटपर्यंत तुम्हाला हा डिसीज आपल्याला बघायला भेटू शकतो सेरेब्रल पाल्सी. तर सेरेब्रल पाल्सी हा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स आपण याला बोलू शकतो. यामध्ये ब्रेन अफेक्टेड असतात. ओके, डॅमेज डझन ओर्सन. ओके, मे बी कंजेनेटल और ॲक्वायर्ड. मी तुम्हाला या ठिकाणी बोललो कंजेनेटल म्हणजे बाय बर्थ सुद्धा होऊ शकतो, किंवा ॲक्वायर्ड म्हणजे सम इयर्स नंतर सुद्धा हा डेव्हलप होऊ शकतो, ज्याला आपण सेरेब्रल पाल्सी असे बोलतो. तर सेरेब्रल पाल्सी म्हणजे काय आता आपण बघूयात. ग्रुप ऑफ नॉन प्रोग्रेसिव्ह डिसऑर्डर रिझल्टिंग फ्रॉम माल फंक्शन ऑफ मोटर सेंटर अँड पॅथवे ऑफ ब्रेन. इट इज अ नॉन क्युरेबल अँड नॉन फेटल कंडिशन ड्यू टू डॅमेज ऑफ ग्रोविंग ब्रेन बिफोर और ड्युरिंग बर्थ. तर हा डिसऑर्डर असा आहे की यामध्ये जे ब्रेनचं फंक्शनिंग असतं. ओके, ब्रेनचं फंक्शनिंग असतं मसलसोबत. ओके, तर त्या ठिकाणी हे लूज कनेक्शन बनू शकतं, किंवा जे पाथवे असतो दोघांमध्ये तो डिस्टर्ब होऊ शकतो. ॲज पर ते कंजेनेटल सुद्धा असू शकतो, किंवा ॲक्वायर्ड म्हणजे की डेव्हलप सुद्धा होऊ शकतो तो सम्स इयर्स नंतर. इन चिल्ड्रन्समध्ये पण होऊ शकतो, इन ॲडल्टमध्ये पण होऊ शकतो. हा कॉमन डिसऑर्डर आहे सेरेब्रल पाल्सी, आपण याला बोलू शकतो. जे मोटर फंक्शन जे मसल्स असतात, जसं की आपण बोलतो की जे मसल्स आपले जे मोटर ॲक्टिव्हिटी करतात, ओके, त्यावरती हा अफेक्टेड असतो. त्यानंतर रिलेटेड टू ॲनाटॉमी म्हणजे कोणता पार्ट जो आहे हा यामध्ये अफेक्टेड असणार. ओके, या ठिकाणी स्पीच अंडरस्टँडिंग किंवा स्पीच टॉकिंग जी असते, ओके, ती मसल जी आपली मुवमेंट आहे ते कमी होणार. ओके, मीन्स लाईक दॅट जे आपलं ज्यावेळेला आपण फेशियल एक्सप्रेशन क्रिएट करतो, ओके, त्यावेळेला आपण प्रॉपरली फेशियल जी ॲक्शन आहे किंवा फेशियल मुवमेंट जी आहे आपली ती प्रॉपरली इनप्रॉपरली असते, कारण की हा डिसीज आपण होतो इन सेरेब्रलमध्ये. ओके, सेरेब्रल टू म्हणजे जे आपले माउथ किंवा फेस जे मसल्स आहेत ते वीक असतात त्यामध्ये. तर आपण या ठिकाणी आता बघू हे एक ॲनाटॉमी ब्रेनची पार्टची. ओके, तर आपण पुढे बघू सेरेब्रल पाल्सी म्हणजे काय होणार. जी न्यूक्लियस ग्रॅसिलस असते, ओके, किंवा मेडियल क्युनेट न्यूक्लियस असतो. ओके, डिकनेशन. ओके, प्रायमरी अफेक्टेड न्यूरॉन. ओके, फर्स्ट वन कुठे अफेक्ट होणार आपल्या प्रायमरी अफेक्ट होणार आपल्या न्यूरॉनमध्ये, जसं की आपण त्याला C3 बोलतो. ओके, जे रिसेप्टर असतात आपले. ओके, त्यानंतर होणार फॅसिक्युलस क्युनेटसमध्ये होणार. ओके, हे जो दोन दिसतात तुम्हाला त्याला फॅसिक्युलस क्युनेटस बोलतो. आफ्टर दॅट L3 म्हणजे लंबार L3मध्ये होणार की फॅसिक्युलस ग्रॅसिलस. ओके, मग त्यानंतर होणार S2. ओके, S2मध्ये पण पुढे होणार. S2मध्ये असेंडिंग पार्ट आहे. ओके, डिसेंडिंग पार्ट जर का आपण बघितलं तर व्हेंट्रल पोर्ट आपली जी राहते, ओके, त्यामध्ये जे मोटर एंड प्लेट राहते, ओके, जी स्पायनल कॉर्डला कनेक्टेड असणार. ओके, त्यानंतर वरती आपण बघा लॅटरल कॉर्टिस्पायनल ट्रॅक एक आहे. त्यानंतर व्हेंट्रल
कॉर्टिकोस्पायनल ट्रॅक. ओके. त्यानंतर पिरॅमिडल डिसोसिएशन आणि पिरॅमिड मेडुला ऑब्लंगाटा. ओके. या ठिकाणी हा पाथवे आहे असेंडिंग वेना आणि डिसेंडिंग वेना सेरेब्रल पाल्सीमध्ये. ओके. आता जे कॉजेस बघू आपण. कॉजेस ऑफ सेरेब्रल पाल्सी म्हणजे काय काय होऊ शकतात. आता तुम्हाला यामध्ये इम्पॉर्टंट एकच आहे, डेफिनेशन काय आहे, ओके, कंडिशन काय आहे, ओके, त्यानंतर कॉज काय होतं त्याचा, कॉज कशामुळे होतो आणि साइन अँड सिम्पटम्स. ओके. त्यानंतर डायग्नोस्टिक इव्हॉल्युशन. ओके. त्यानंतर आहे मॅनेजमेंट. मॅनेजमेंटमध्ये इम्पॉर्टंट आहे मेडिकल, सर्जिकल आणि नर्सिंग मॅनेजमेंट. तुम्हाला ह्याच गोष्टीवर जास्त फोकस करायचा आहे जे आपण डिसीज कंडिशन शिकणार आहे पिडियाट्रिकमध्ये. ओके. हा एक्झाममध्ये येऊ शकतो कारण की इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ओके. हा कॉमन डिसऑर्डर्स आहे त्यामुळे हा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर हा येऊ शकतो एक्झाममध्ये. कॉजेस काय, जेनेटिक फॅक्टर. ओके. कंजेनेटल फॅक्टर आपण त्याला बोलू शकतो. जेनेटिक फॅक्टर म्हणजे कंजेनेटल फॅक्टर किंवा क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी असेल. ओके. किंवा ज्यावेळेला बाय बर्थसुद्धा होऊ शकतो किंवा जेनेटिकल फॅक्टर आपण हेरिडिटरी फॅक्टर त्याला बोलू शकतो. हेरिडिटरी म्हणजे कसं, ज्यावेळेला इन फॅमिली मेंबर्सला असेल, ओके, किंवा पॅरेंट्सला असेल तर मोनोझायगोट, डायझायगोट, की ट्विन्स असतात किंवा सिंगल जो चाइल्ड असतो त्याच्यामध्ये सुद्धा होण्याचे चान्सेस असतात. ओके. पेरनेटल हायपोक्सिया म्हणजे काय, ज्यावेळेला मदरमध्ये डिफिशियन्सी ऑफ ऑक्सिजन, ओके, असणार त्यामुळं सुद्धा बेबीमध्ये हा बघायला भेटू शकतो आपल्याला. ओके. इंट्राव्हेंट्रिक्युलर हिमोरेज. ओके. समटाईम्स ज्यावेळेला बेबी आपण डिलिव्हरी करतो, ओके, त्यामध्ये काय होणार की हिमोरेजसुद्धा होऊ शकतो व्हेंट्रिक्युलर्समध्ये. ज्यावेळेला आपण सिझेरियन डिलिव्हरी करू शकतो किंवा इन्स्ट्रुमेंटल डिलिव्हरी आपण त्या ठिकाणी करू शकतो, व्हेंटल डिलिव्हरी आपण करू शकतो, त्यावेळेलासुद्धा इंट्राव्हेंट्रिक्युलर हिमोरेज जर का ज्यावेळेला कलेक्ट होणार त्या ठिकाणी, त्याच्यामुळे सुद्धा हा सेरेब्रल पाल्सीचे मोटर फंक्शन डिफेक्ट होऊ शकते. त्यानंतर आहे बर्थ ट्रॉमा. बर्थ ट्रॉमा म्हणजे काय, बाय बर्थ. ओके. समटाईम्स बेबीला ट्रॉमा झाला आहे, ओके, इन ड्युरिंग बर्थ किंवा आफ्टर डॅट किंवा सम एज पिरियडनंतर, जसं की आपण 8 इयर्स पकडू किंवा 10 इयर्स किंवा ॲडल्ट पकडू, यांच्यामध्ये सुद्धा हा होऊ शकतो ट्रॉमा किंवा बर्थ ट्रॉमा. तुम्हाला या ठिकाणी बोललं इन्स्ट्रुमेंटल डिलिव्हरी असेल, ओके, किंवा व्हेंटस डिलिव्हरी, ज्यावेळेला आपण व्हॅक्यूम ट्यूबने जी डिलिव्हरी करतो बेबीची हेड काढण्यासाठी बाहेर, ओके, त्यामुळे सुद्धा बर्थ ट्रॉमा होऊ शकतो त्यांना. हा पण एक मेन कॉज आहे. ॲसिड बेस इम्बॅलन्स, जे ॲसिड बेस इम्बॅलन्स असतात आपले, ओके, पार्शियल प्रेशर ऑफ आपले कार्बन डायऑक्साईड, सोडियम बायकार्बोनेट असेल, ओके, त्यानंतर CO3 लेवल असेल, ओके, त्यानंतर pH लेवल असेल आपल्या यामध्ये काय होणार की जे रेस्पिरेटरी ॲसिडोसिस असेल, अल्कोलोसिस आहे, ओके, यामध्ये सुद्धा डेफिशियन्सी असली किंवा इम्बॅलन्स असलं तर हा एक मेन अफेक्ट करतो आपल्या ब्रेनवर. ओके. त्यामुळेच काय होणार की सेरेब्रल पाल्सी होणार. ओके. केअरनेक्टरस हा एक ज्यावेळेला हा केअरनेक्टरस हा जास्त करून चिल्ड्रन्समध्ये फॉर्म होतो. ओके. तो फॉर्म होतो इन बिटवीन द किडनीजमध्ये सुद्धा होऊ शकतो. ओके. मेटाबॉलिक डिसऑर्डर असेल, ज्यावेळेला आपण मेटाबॉलिक एरर आहे, ओके, ग्लुकोज डेफिशियन्सी आहे, ओके, इंटॉलरन्स आहे, ओके, त्यानंतर आहे लॅक्टोस इंटॉलरन्स असेल, ओके, फिनिलकिटोन्युरिया असेल किंवा सिलियाक डिसीजमध्ये काय होणार, जी ॲलर्जी होणार प्रोटीन सबस्टन्सेस, ओके, ज्यावेळेला तो कन्झ्युम करणार त्यामध्ये सुद्धा होऊ शकतो. किंवा सिस्टिक फायब्रोसिस असेल, जसे की पॅनक्रियास ऑटोझोमल रिसेसिव्ह जे डिसऑर्डर्स असतात, ओके, त्यामध्ये सुद्धा होऊ शकतो. इंट्रायुट्राईनवर ॲक्वायर्ड इन्फेक्शन असेल, ओके, इंट्रायुट्राईन म्हणजे काय, ज्यावेळेला मदर असेल, ओके, किंवा आफ्टर डॅट डिलिव्हरी असेल, त्यामुळे इन्फेक्शन डेव्हलप झाल्यामुळे सुद्धा होऊ शकतो. लो बर्थ वेट, प्रीटर्म बर्थ, ओके, ज्यावेळेला बेबी बॉर्न झाला पण तिचं बर्थ वेट कमी आहे, ओके, किंवा प्रीटर्म बर्थ आहे म्हणजे लवकर बर्थ झाला आहे इन ड्युरिंग तिच्या गेस्टेशन एजच्या पिरियडच्या अगोदर, त्यामध्ये सुद्धा होऊ शकतो. कंजेनेटल मालफॉर्मेशन असेल, ओके, डिफॉर्मिटी असेल बाय बर्थने, तर त्यामध्ये सुद्धा होऊ शकतो. ओके. हे आपले मेन कॉजेस आहे. यामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलं जेनेटिक फॅक्टर म्हणजे काय, प्रेनेटल हायपोक्सिया म्हणजे काय, ओके. त्यानंतर आहे चीफ ऑफ काय, त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जॉब काय म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट कॉज काय त्याच्यामध्ये, सिव्हिअर डिप्रिव्हेशन ऑफ ऑक्सिजन ऑर ब्लड फ्लो इन द ब्रेन. ओके. ज्यावेळेला मदर्समध्ये जेव्हा चाइल्ड असणार, ओके, त्यावेळेला मदर ग्रो करणार चाइल्डला, त्यावेळेला काय होणार की जे ऑक्सिजन जे सप्लाय, ओके, जो फ्लो आहे किंवा ब्लडचा जो फ्लो आहे तो काय करणार, कमी होणार, ओके,
किंवा इम्प्रॉपरली असणार ब्रेनला कमी असल्यामुळे काय होणार, जे डेव्हलपमेंट आहे मोटर डेव्हलपमेंट असणार ओके ती काय होणार, कमी होणार त्याच्यामध्ये. तर मग हायपोक्सिक इस्चेमिक इन्सेफलोपॅथी और इंटरपॅटल आस्पेक्ट जे होऊ शकतो त्यामध्ये ओके. लो लेवल ऑफ ऑक्सिजन प्रोव्हाइड असेल, लो लेवल ऑफ ब्लड प्रोव्हाइड असेल ओके. त्यामुळे काय होऊ शकतं, इस्चेमिक अटॅक त्याला सुद्धा होऊ शकतं किंवा डिफिशियन्सी ऑफ ऑक्सिजन असल्यामुळे सुद्धा त्याच्यामध्ये सेरेब्रल पाल्सी हा होऊ शकतो. त्यानंतर आपण टाईप्स ऑफ सेरेब्रल पाल्सी बघू. टाईप्स कोणते कोणते असू शकतात सेरेब्रल पाल्सीचे. अकॉर्डिंग टू न्यूरोलॉजिकल defect okay, based on the extent of the damage area of brain damage, each type is involving way a person move okay. extent of damage extent of damage म्हणजे काय, एक डिपेंड असणारे कंडिशननुसार, आणि एरिया म्हणजे काय, जो रिजन आहे कोणता रिजन आहे, कॉर्टेक्स रिजन डिफेक्ट आहे की मेडुलर रिजन डिफेक्ट आहे ब्रेनचा पार्ट ओके. कोणता पार्टनुसार जो डिफेक्ट झालेला आहे किंवा डॅमेज झालेला आहे ब्रेन त्याला आपण एरिया ऑफ डॅमेजेस बोलू शकतो. इस टाईप इन्व्हॉल्व इन पर्सन मूव्स ओके. मग हा एक प्रत्येक टाईप असणार आहे की इन्व्हॉल्व असणार आहे प्रत्येक मूवनुसार, जसं की कुठं कुठं असणार आहेत, राईट साईडच्या ब्रेनला अफेक्टेड आहे की लेफ्ट साईडच्या ब्रेनला अफेक्टेड आहे ओके, डिपेंड ऑन देअर पोझिशन. 3 मेन टाईप कोणते कोणते, पिरॅमिडल ओके, एक्स्ट्रा पिरॅमिडल आणि मिक्स टाईप. पिरॅमिडल काय, ओरिजिनेट फ्रॉम द मोटर एरिया ऑफ द सेरेब्रल कॉर्टेक्स ओके. तो सेरेब्रल कॉर्टेक्सचा ओरिजिनेट एरिया आहे ओके, जो 2 वेळा फॉर्म होतो, जसं की आपण या ठिकाणी इमेजमध्ये बघू शकतो की हा 2 वेळा मोटर एरिया फॉर्म होतोय ओके. त्यामध्ये सुद्धा आपल्याला बघायला भेटू शकतं. एक्स्ट्रा पिरॅमिडल म्हणजे काय, बेसल गँगलिया आणि सेरेब्रम यात इन्व्हॉल्व असणारे जे आपले बेसल गँगलिया आहे ओके, जे कंट्रोल करतात आपल्या मसल्स ओके, जे सेरेब्रम आहे ओके, सेरेब्रम यामध्ये काय होणार, डिफेक्शन होणार ओके, डिफॉर्म होणार हा, त्याला आपण एक्स्ट्रा पिरॅमिडल असं बोलू शकतो. मिक्स म्हणजे काय, आपल्याला दोन्ही टाईपचे बघायला भेटू शकतात त्यामध्ये, पिरॅमिडलसुद्धा आणि एक्स्ट्रा पिरॅमिडलसुद्धा टाईप आपल्याला त्यामध्ये बघायला भेटू शकतो ओके. ही इमेज आहे, या इमेजमध्ये सांगितलेलं आहे की 2 वेना ओरिजिनेट होणार, फॉर्म होणार, कुठून सेरेब्रल कॉर्टेक्सचे जे एरियापासून फॉर्म होणार त्याला आपण पिरॅमिडल बोलणार, आणि बेसल गँगलिया आणि सेरेब्रलच्या एरियामध्ये जो प्रेझेंट असतात त्याला आपण एक्स्ट्रा पिरॅमिडल बोलणार, आणि ज्यावेळेला दोन्ही प्रेझेंट असणार आपल्यामध्ये त्याला आपण मिक्स टाईप बोलणार ओके. हे 3 टाईप आम्ही सेरेब्रल पाल्सीचे. अकॉर्डिंग टू टाईप ऑफ मुवमेंट, आता मुवमेंटनुसार आपण कसं करणार ओके. आपण अगोदर बघितलं होतं की अकॉर्डिंग टू न्यूरोलॉजिकल डेफिसिट ओके. त्यानंतर आपण बघणार होतं अकॉर्डिंग टू टाईप ऑफ मुवमेंट, कोणत्या मुवमेंटनुसार कसा सेरेब्रल पाल्सी होऊ शकतो किंवा पॅरालिसिस आपल्याला होऊ शकतो. यामध्ये बघू शकतो आपण फर्स्ट इमेज, सेकंड, थर्ड, फोर्थ, डिपेंड करत त्यांची मुवमेंट, प्रत्येकाचे मुवमेंट डिफरंट आहेत सेरेब्रल पाल्सीमध्ये ओके. 4 मेन टाईप बघू आता आपण याच्यामध्ये ओके, अकॉर्डिंग टू देअर मुवमेंट. स्पॅस्टिक सेरेब्रल पाल्सी, ॲटेन्युएटेड सेरेब्रल पाल्सी, अटॅक्सिक सेरेब्रल पाल्सी, स्पॅस्टिक अँड ॲटेन्युएटेड सेरेब्रल पाल्सी ही मिक्समध्ये ओके. स्पॅस्टिक म्हणजे काय, या ठिकाणी तुम्ही बघू शकता स्पॅक्ट, फर्स्ट सेकंड इमेज स्पॅक्ट आहे ओके. त्यानंतर ॲटेन्युएटेड म्हणजे सेरेब्रल पाल्सीमध्ये बघू शकता. थर्ड इमेज ॲटेन्युएटेड सेरेब्रल पाल्सीची आहे ओके, इम्प्रॉपर गेस्चर ऑफ मुवमेंट आहे त्याचं. त्यानंतर अटॅक्सिक थर्ड, जो फोर्थ इमेज आहे, जो रेड कलरचा जो मला इमेज दिसते, जो पर्सन आहे, जो चाइल्ड आहे ओके. थर्ड आणि फोर्थ ओके, फोर्थ आणि फिफ्थ नंबरचा जो आहे, जो ब्लू आणि रेड जे आहे हे अटॅक्सिक गेट आहे, म्हणजे त्यांचं इम्प्रॉपरली गेट आहे, म्हणजे मुवमेंट त्या करता पण इम्प्रॉपरली मुवमेंट तुम्हाला त्या ठिकाणी दिसते ओके. स्टॉपेबल मुवमेंट त्या ठिकाणी आपल्याला दिसतं. लास्ट वन आहे स्पॅस्टिक अँड ॲटेन्युएटेड सेरेब्रल पाल्सी. स्पॅस्टिक आणि आपल्याला जे लास्ट 2 इमेज दिसतात स्पॅस्टिक आणि ॲटेन्युएटेड, इम्प्रॉपरली पॅरालिसिस मुवमेंटसारखंच आपण त्याला बोलू शकतो ओके. टाईप्स कोणते कोणते आहेत, मोटार जजमेंट. आता या ठिकाणी मोटार कॉर्टेक्स जी आपली मुवमेंट करते ओके. ज्यावेळेला आपली मोटार जो कॉर्टेक्स आहे आपली ती त्या ठिकाणी डिफिशियंट झाली ओके, जी मुवमेंट झाली किंवा डॅमेज झाली, तर आपण काय बोलणार, मोटर मुवमेंट आपलं डॅमेज झाली त्याला आपण काय बोलणार, सेरेब्रल पाल्सी. सेरेब्रल पाल्सीमध्ये खूप सारे आहेत, म्हणजे की सेरेब्रल पाल्सी म्हणजे काय, आपले एक ॲज पर आपली जी मुवमेंट आहे, नॉट इन्क्लुडिंग इन फेशियल, पण जी इन्क्लुडिंग आहे आपल्या ऑल बॉडी मुवमेंटसोबत ओके. न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर असेल ओके, किंवा जी नर्व असेल जी सप्लाय करते आपल्या मोटर सिस्टम आपल्या बॉडीला, त्यामध्ये सर्वांमध्ये डिफेक्टेड झालेलं आहे, म्हणून आपण त्याला पॅरालिसिस असं बोलू शकतो. प्लस सेरेब्रल पाल्सी हा आपण नवीन वेने फॉर्म झालेला डिसीज कंडिशन आहे, म्हणजे
अगोदरचं नाव होतं सेरेब्रल पॅरालायसिस. ओके, तो पॅरालायसिस टाईपचं डिसऑर्डर होता. नंतर त्यांना मॉडिफाय करून नाव दिलं सेरेब्रल पॉल्सी. बेसल गँग्लिया, ग्रॉस मोटर फंक्शनिंग असेल आपलं ती. ओके, व्हिजन, सेरेब्रल कोऑर्डिनेशन हे टाईप्स आहे. टाईप्स ऑफ स्पास्टिक सेरेब्रल पॉल्सी. आता आपण स्पास्टिक नसू, पॅराप्लेजिया, डिप्लेजिया, हेमिप्लेजिया, क्वाड्रिप्लेजिया, मोनोप्लेजिया, ट्रिपलेजिया. ओके, यामध्ये काय होणार, पॅरालाइज म्हणजे एक पॅरालायसिस टाईपमध्ये बघू शकतो आपण, किंवा पॅरालाइज असेल. ओके, त्या पिरियडमध्ये. डिप्लेजिया म्हणजे का दोन्ही वेन असणार, तो पॅरालायसिस पण असणार, असं सिम्पल पण असणार. हेमिप्लेजिया म्हणजे काय, आणि क्वाड्रिप्लेजिया, आणि त्यामध्ये आहे मोनोप्लेजिया. मोनोप्लेजिया म्हणजे काय, वन लिंब असणार. क्वाड्रिप्लेजिया म्हणजे काय, ऑल 4 लिंब असणार, म्हणजे आपले जे 2 हँड आणि 2 लेग्स त्यात असणार. ओके, डायप्लेजिया म्हणजे का ओनली 2 हँड. ओके, पॅराप्लेजिया म्हणजे का 1 हँड असणार, 1 हँड किंवा 1 हँड जी एक्स्ट्रीमिटी आपली ती. ट्रिप्लेजिया म्हणजे का 3 लिम्स. ओके, या ठिकाणी तुम्हाला समजलं. पॅराप्लेजिया म्हणजे का 1 इन्फेक्टेड 1 किंवा बोथ. ओके, डायप्लेजिया सुद्धा बोथ एक्स्ट्रीमिटी इन्फेक्ट असणार. हेमिप्लेजिया म्हणजे काय, क्वाड्रिप्लेजिया म्हणजे काय, 4 ऑल इन्क्लुडिंग टाईप ऑफ 4 एक्स्ट्रीमिटी जे आपली 2 हँड 2 लिम्स. मोनोप्लेजिया म्हणजे का 1 लिम्स असणार, एक्स्ट्रीमली रिअल असणार. ट्रिप्लेजिया म्हणजे का 3 लिम्स असणार, त्यामध्ये 3 एक्स्ट्रीमिटी, बाउंड्री फॉर 4. ओके, या ठिकाणी डिप्लेजिया म्हणजे का 2. ओके, या ठिकाणी तुम्हाला स्पास्टिक सेरेब्रल पॉल्सीचे टाईप्सचं तुम्हाला या ठिकाणी कळले, कोणते कोणते पार्ट अफेक्टेड असतात आपल्या बॉडीचे. डिग्री ऑफ सिव्हिरिटी आता आपण बघू. माइल्ड डिग्री काय बोलू शकतो आपण सेरेब्रल पॉल्सी 20% केसेसमध्ये. ओके, जे 20% आपण बोलू शकतो की पॅरालिसिस आहे, त्यांच्यामध्ये आपण बोलू शकतो की सिव्हिरिटी माइल्ड. ओके, मॉडरेट केव्हा बोलणार आपण, 50% असणार. ओके, ज्यावेळेला त्याला तो रिक्वायर फॉर सेल्फ हेल्प फॉर असिस्टिंग देअर इम्पेअर्ड ॲम्प्युलेशन कॅपॅसिटी. ओके, ज्यावेळेला तो इम्पेअर्ड असणार, ओके, जो सेल्फ ॲक्टिव्हिटी आहे त्याची तो 50% करणार. ओके, 50% त्याला नीड असणार आहे की असिस्टंट म्हणजे की कोणतरी हेल्प करणार. ओके, त्याला आपण मॉडरेट बोलतो. सिव्हिअरमध्ये 30% केसेस म्हणजे हा फॉर्म होऊ शकतो. 30% म्हणजे कसं, इनकॅपॅसिटीचा बेड रिडन जे पर्सन असणार. ओके, जे की टोटली पॅरालायसिस झालेलं आहे. ओके, टोटली पॅरालायसिस, नॉट मुवमेंट त्यांची, ते बेड रिडन आहे. ओके, बेडवरच आहे ना, त्याची मुवमेंट होते ना काही. ओके, अशा पर्सनना 30% केसेसमध्ये, जे 30% जे केसेस आहे अशा लोकांमध्ये फॉर्म होतात की 30% पॉप्युलेशनमध्ये होता टोटली बेड रिडन. फर्स्ट बघितलं आपण माइल्डमध्ये 20% त्यांना असणार पण माइल्ड. ओके, मुवमेंट ते करणार पण समटाईम्स नाही करणार. ओके, मॉडरेट म्हणजे काय, ते करणार 50% करणार, पण त्यांना 50% जे ॲक्टिव्हिटी असतात त्यांच्यासाठी असिस्टंट लागणार किंवा कोणाच तरी हेल्प लागणार. सिव्हिअर म्हणजे तसं नाही होणार. सिव्हिअर म्हणजे की तसं की टोटली बेड रिटर्न पर्सन आहे, म्हणजे टोटली बेड रिटर्न ना, तो एकही मुवमेंट करत नाही, आय मुवमेंट करत नाही, काहीच नाही. ओके, आय मुवमेंट करतो, अदर मुवमेंट करत नाही. ओके, त्यामुळे त्यांना काय होणार, असिस्टंटची गरज लागणार. ओके, त्यांना 24 hours त्यांच्यासोबत एक पर्सन लागणार, कारण की प्रॉपरली त्यांना चेंज करण्यासाठी, पोझिशनिंग चेंज करण्यासाठी. ओके, हे झाले सिव्हिअर, मॉडरेट अँड माइल्ड. हे डिग्री ऑफ सिव्हिरिटी आपण बघितले. तर आपण साइन अँड सिम्पटम्स बघू काय काय. ॲबनॉर्मल स्ट्रेंथ. ओके, त्यानंतर आहे ॲबनॉर्मल रिफ्लेक्सेस. स्ट्रेंथ जे आहे, मसल स्ट्रेंथ, ती आता आपले ज्यावेळेला आपण स्ट्रेंथ दाखवतो, स्ट्रेचेबल मुवमेंट दाखवतो, त्यांच्यामध्ये ती नाही बघायला भेटणार. ॲबनॉर्मल रिफ्लेक्सेस जे आपण रिफ्लेक्स दाखवतो, टॉकिंग. ओके, त्यानंतर मुवमेंट, वॉकिंग. ओके, हे रिफ्लेक्सेस त्यांच्यामध्ये नसणार आहेत. ब्लिंकिंग किंवा आपल्या रेंज ऑफ मोशनच्या मुवमेंट असेल, फ्लेक्शन, एक्सटेन्शन. ओके, त्यांच्यामध्ये अब्सेंट असते. पर्सिस्टंट मोटर डिले. ओके, जे पण ॲक्टिव्हिटी करणार ते डिले ॲक्टिव्हिटी करणार, जे माइल्ड पर्सन आहे त्यांच्यामध्ये. कॉग्नेटिव्ह डिफेक्ट म्हणजे जे थिंकिंग पॉवर असेल त्यांची. ओके, इमॅजिनेशन पॉवर असणार आहे किंवा लर्निंग ॲक्टिव्हिटी असणार, हे त्यांच्यामध्ये डिफेक्ट असणार. असोसिएट्स हँडिकॅप्स. ओके, समटाईम्स आपण त्यांना हँडिकॅपसुद्धा बोलू शकतो, कारण की त्यांची जी मुवमेंट आहे, लेग्स मुवमेंट असेल, ओके, ती डिफेक्टेड आहे, किंवा हाफ बॉडी पॅरालिसिस आहे, म्हणजे हाफ बॉडी पॅरालिसिस आहे, हाफ बॉडी नॉर्मल, म्हणजे ती काय, त्यांच्यामध्ये हँडिकॅप फॉर्म देणं ते असिस्टेड करू शकतात. पोश्चर और बॅलन्स प्रॉब्लेम असेल त्यांच्यामध्ये, जे पोश्चर आपल्याला दिसतं बॉडी पोश्चर त्यांच्यामध्ये डिफरंट असणार आहे, आणि त्यांना बॅलन्स करायला सुद्धा त्यांना डिफिकल्टी होणार आहे. लॉस ऑफ कंट्रोल और कोऑर्डिनेशन. जे मसल्स कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन आहे
त्यांच्यामध्ये लॉस असणार आहेत ज्यावेळेला ते मूवमेंट करतात. ओके, ते आपल्याला दिसत नाही प्रॉपरली की ते मूवमेंट करताय. ओके, किंवा त्यांना आपण बोललो की हँडअप करा, ते प्रॉपरली हँडअप करू शकत नाही. ओके, ॲबनॉर्मल टोन, जी टोन आहे त्यांची मसल टोन असेल किंवा स्पीकिंग टोन असेल ती ॲबनॉर्मल असते. ओके, हे आपले साइन अँड सिम्पटम्स आहे सेरेब्रल पाल्सी. ओके, आपल्याला एवढंच इम्पॉर्टंट आहे सेरेब्रल पाल्सी म्हणजे काय, साइन अँड सिम्पटम्स म्हणजे काय, त्यानंतर मॅनेजमेंट. आता मॅनेजमेंटमध्ये तुम्ही काय करणार, जे आपले नर्सिंग मॅनेजमेंट असणार. ओके, आता या ठिकाणी सर्जिकल मॅनेजमेंट तर इम्पॉर्टंट नाही किंवा मेडिकल मॅनेजमेंटसुद्धा या ठिकाणी इम्पॉर्टंट, कारण की ॲन्युरोलॉजिकल डिसऑर्डर की हा रिलेटेड आपल्या होल बॉडीसोबत रिलेटेड. नर्सिंग मॅनेजमेंटमध्ये तुम्ही काय करणार, लिहून घ्या कुठेतरी तुम्ही, ज्यावेळेला आता मी बोलतो आहे हे PPTमध्ये मी शो केलं नाही आहे, तुम्ही कुठेतरी राईट करू शकता. ओके, त्यामध्ये आहे की नर्सिंग मॅनेजमेंटमध्ये काय, ज्यावेळेला तुमच्या हॉस्पिटलमध्ये पेशंट आला सेरेब्रल पल्सी, तुम्ही त्याला काय करणार, प्रॉपरली असिस्ट करणार. ओके, पोझिशनिंग चेंज करणार. ओके, किंवा त्याला अदर इन्फेक्शन होणार नाही, जसे की बेड सोर असेल. ओके, तुम्ही त्यापासून त्याला प्रिव्हेंट करणार. ओके, तर रुटीन जी आहे त्याची डेली रुटीन ती तुम्ही त्याची प्रॉपरली फॉलोअप करणार. ओके, जे पण मेडिकेशन्स असेल त्याच्या. ओके, किंवा त्याच्यामध्ये कम्फर्ट डिव्हायसेस तुम्ही त्याला प्रोव्हाइड करणार, किंवा फिजिओथेरपी असिस्ट तुम्ही त्याला बोलू शकतात. ओके, त्यानंतर फिजिओथेरपीनं तुम्ही फिजिओथेरपीसुद्धा त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असणार, फिजिओथेरपीसुद्धा सेरेब्रल पाल्सीमध्ये, कारण की प्रॉपरली मूवमेंट करण्यासाठी. ओके, सपोज समटाईम्स बॉडी हाफ पॅरलाइज आहे, हाफ नाही आहे, तर हाफ बॉडी मूवमेंट कशी करायची ती फिजिओथेरपी असिस्ट करणार. ओके, तुम्हीसुद्धा पेशंटला असिस्ट करायचे वॉकिंगसाठी. ओके, डेली एक्सरसाइजसाठी. ओके, किंवा पोझिशन चेंज करण्यासाठी, कारण की पेशंटमध्ये जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते होणार नाही, त्याच्यामुळे आपल्याला ते स्टॉप करायचं. ओके, आता आपण आज बघितलं की सेरेब्रल पाल्सी म्हणजे काय, सेरेब्रल पाल्सी म्हणजे काय, पॅरालिसिस एक टाईपचा, त्याला शॉर्टमध्ये बोलले पॅरालिसिस. ओके, त्यानंतर आपण बघितलं डेफिनेशन म्हणजे काय, टाईप्स बघितले आपण, त्याचे कॉजेस बघितले, कोणते कोणते कॉज त्याच्यावर अफेक्ट होतात. ओके, त्यानंतर आपण बघितलं त्याच्यामध्ये साइन अँड सिम्पटम्स. आता साइन अँड सिम्पटम्समध्ये आपण बघितलं की म्हणजे पण ॲबनॉर्मल स्ट्रेंथ असेल, ॲबनॉर्मल रिफ्लेक्स असेल, पर्सिस्टंट मोटर डिले असणार आहे, कॉग्निटिव्ह डिफेक्ट असणार आहे, असोसिएट आपण त्याला हँडिकॅप बोलू शकतो, पोस्चरल बॅलन्सिंग प्रॉब्लेम त्याला बोलू शकतो, लॉस ऑफ कंट्रोलवर कोऑर्डिनेशन बोलू शकतो, ॲबनॉर्मल टोन आपण त्याला बोलू शकतो. ओके, या टाईपचे सेरेब्रल पाल्सी आहे. ओके, तुम्हाला एवढं सिलेबसमध्ये नाही आहे म्हणून मी शॉर्टमध्येच तुम्हाला जास्त इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करतो आहे. ओके, तुम्हाला ह्या ठिकाणी ज्यावेळेला क्वेश्चन आला सेरेब्रल पाल्सी, तुम्ही ते डेफिनेशन लिहा, कॉजेस लिहा, टाईप्स लिहा, साइन अँड सिम्पटम्स लिहा, किंवा मॅनेजमेंट लिहा. मॅनेजमेंट तुम्हाला इम्पॉर्टंट आहे नर्सिंग मॅनेजमेंट. ओके, या ठिकाणी सर्जिकल मॅनेजमेंट नाही आहे, सर्जिकल मॅनेजमेंट आपण करत नाही, जास्त करून रेअर केसेसमध्येच करतो. ओके, तर आजचा टॉपिक होता आपला सेरेब्रल पाल्सी. आय होप की तुम्हाला सगळ्यांना अंडरस्टँड झाला असेल हा टॉपिक. ओके, इंटरेस्टिंग टॉपिक आहे, तुम्ही एकदा अजून थोडं प्रॉपर वेनं अटेंड केलं लेक्चर किंवा बुक्स म्हणून तुम्ही रीड केलं, तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे कळेल. ओके, काही डाऊट असेल तर मला विचारा, तुम्हाला त्या ठिकाणी हेल्प करेल. ओके, थँक्यू स्टुडंट.